नमस्कार, मी उत्कर्षा. नमस्कार, मी आशुतोष. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलमध्ये. तर आतापर्यंतच्या एपिसोड्समध्ये आपण अनेक विविध विषयांवरती चर्चा केली. अष्टकूट वर्ग काय असतात, मांगलिक असणं काय असतं. त्यानंतर आपण हे पण बोललो, की एखाद्या व्यक्तीची पत्रिका बघून त्याचं भविष्य कसं तुम्ही बघू शकता किंवा काय नेमके ठोकताळे आहेत, काय-काय गोष्टी तुम्ही बघायला पाहिजेत आणि किती सखोल अभ्यास त्याचा असणं गरजेचं आहे. तर म्हटलं आज आपण एका अशा विषयावरती बोलूयात, की जरा जनरली लोकांच्या खूप मनात असतं हं. याबद्दल बोलायचं आणि ते पत्रिकेवरून कळतं का? हे मला आज जरा जाणून घ्यायचंय, की एखादी व्यक्ती जेव्हा म्हणतो ना, "यार काय पर्सनॅलिटी आहे बाबा यांची, हं, काय सुंदर दिसते ही मुलगी किंवा काय हँडसम आहे तो मुलगा, काय हं. त्याचं बॉडी बिल्डिंग आहे." तर हे त्या व्यक्तीचे जे आपण म्हणतो ना, की फिजिकल अपीअरन्स जे आहे त्या अपीअरन्स. व्यक्तीचं, ते पत्रिकेवरनं कसं कळतं ह्याबद्दल आजच्या एपिसोडमध्ये मला जरा जाणून घ्यायचंय. ज्योतिष भास्कर, सुशील कोराडे सरांकडनं. सर नमस्कार. नमस्कार. आणि पहिला तोच प्रश्न, की एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही एकदम भारदस्त आहे. हं. म्हणजे मुलाची असेल किंवा मुलीची असेल, तर ते कसं नेमकं पत्रिकेवरनं कळतं? हा प्रश्न खरं तर खूप म्हणजे सखोल याच्यावरती चिंतन करता यायला पाहिजे. पूर्वीच्या काळी लग्न एका विशिष्ट नक्षत्रांवरती किंवा मुहूर्तावर का करायचे? कारण की त्याच्यातून म्हणजे जे संतती प्राप्त त्यांना होणार आहे, ते विशिष्ट नक्षत्रांच्या एका इम्पॅक्टमध्ये होणार आहे. एका विशिष्ट नक्षत्रावर त्याचा जन्म होणार आहे आणि त्या नक्षत्रांना असे गुणधर्म असतात, की ती व्यक्ती अत्यंत तेजपुंज आणि अत्यंत बलवान आणि यशस्वी होते आयुष्यात. पर्सनॅलिटी ट्रेट्स कोण ठरवतं? तर ज्यावेळेस तुमचा जन्म होतो त्यावेळी पूर्व दिशेला आकाशामध्ये जी राशी उदित होते, तिथं जे नक्षत्र असतं ज्याला लग्न नक्षत्र म्हणतो, त्यांनी तुमची पर्सनॅलिटी ठरते. तुमचं रंग, रूप, वर्ण, रोगप्रतिकारक क्षमता तुमचं लग्न ठरवतं. पॉइंट ऑफ टाईम ऑफ बर्थ त्यावेळेसची असणारी रचना, लग्न हे सर्वस्व ठरवतं. त्यावेळी चंद्र कुठल्या राशीत होता याच्यावरून त्याची मानसिकता, हाऊ ही विल थिंक. पण तुम्हाला जो प्रश्न आहे तुमचा तो त्याचं लग्न ठरवतं. बर्थ पॉइंट, लग्न पॉइंट. लग्न हे हेड आहे तुमचं, व्यक्तिमत्व आहे, त्याच्यावरनं सगळं कळून येतं. म्हणूनच तर मी म्हणतो ना, की लग्न संस्कार, याला संस्कार का म्हटलेलं आहे, की त्याच्यातून तुमच्या पुढच्या पिढीला किंवा वंशवृद्धीसाठी विशिष्ट नक्षत्रांवरतीच योग जमवणे, हे याला तितकं महत्त्व दिलेलं आहे पूर्वीच्या काळी. म्हणजे लग्नावरनं सगळं ठरतं. म्हणजे जसं की आता आपण म्हणतो खूप वेळा, की वृषभ राशीची आहे किंवा रोहिणी नक्षत्राचा आहे, तर केस सुंदर असतील, डोळे सुंदर असतील. अशा पण गोष्टी कळतात का आपल्याला राशी किंवा नक्षत्रांवरनं? जर बघायला गेलं, पर्सनॅलिटी ट्रेट्स बघायला हो, गेलं तर? 100%. वृषभ राशी, रोहिणी नक्षत्र. कोणाचं नक्षत्र आहे? प्रभू श्रीकृष्णांचं नक्षत्र आहे. सौंदर्य म्हणजे रोहिणी नक्षत्र. या 27 चंद्राच्या ज्या पत्नी आहेत, म्हणजे ज्याला आपण नक्षत्र म्हणतो, गुणधर्म नक्षत्रांचेच आहेत. रोहिणी नक्षत्र फॉर एक्झाम्पल घेतलं तर अतिशय सुंदर नक्षत्र. त्याच्यावर जन्मलेली व्यक्ती फक्त दिसायला सुंदर नसते, पण त्याची व्यक्तिमत्व पण सुंदर असतं. त्याचं जे एकूण अपीअरन्स असतो तो पण चांगला असतो. त्याला चांगल्या चांगल्या गोष्टींची आवड पण असते आणि त्याची तो काळजी घेत असतो. नैसर्गिकरित्या असणारं सौंदर्य हे अशा नक्षत्रांमध्ये आपल्याला कळतं. पण पुन्हा सांगतो, चंद्र ज्या राशीत आहे, जे नक्षत्रामध्ये आहे, त्याच्यावरून त्याचा स्वभाव आणि एकूण इन्क्लिनेशन कळते. तुम्हाला त्याचं जर शरीरच बघायचं असेल, की हा कसा निर्माण झालेला आहे, तर त्याचं लग्न बघावं लागतं आणि लग्न नक्षत्र बघावं लागतं. हं. बरोबर. अ, पुढचा प्रश्न, की काही लोकांना ना एक एक चिरतारुण्य म्हणतो आपण, हं, की अगदी 80 वर्षाचे आजोबा आहेत किंवा 80-90 वर्षाची आजी आहे, पण ते एक एनर्जी असते आणि ते वाटत नाहीत ते त्या वयाचे आणि हं. त्यांच्यामध्ये ते कायम असतं. हे कसं कळू शकतं? म्हणजे दीर्घायुष्य असणं हा एक वेगळा भाग आणि मग ते आयुष्यामध्ये पूर्ण ते तारुण्य असणं यंग, त्यांच्यामध्ये काय फॉरेव्हर यंग म्हणतो हां, आपण फॉरएव्हर यंग तसं. ज्यांना येस, म्हणतो आपण येस, एव्हरग्रीन हं, माणसं ज्यांना येस. म्हणतो, तर ते हं, कसं बघता येतं? सिंपल आहे. याच्यामध्ये परत मी सांगतो, की ज्यावेळी तुम्ही जन्माला येता, त्यावेळी तुमच्या श्वसनाचा एक स्पीड, तुमच्या शरीरामध्ये वाहणाऱ्या गतीचा एक स्पीड आहे आणि ते गुणधर्म कोण देतं? तर नक्षत्र देत असतात. जर का तुम्ही उच्च नक्षत्रावरती किंवा उच्च लग्नावरती जन्माला आलेले असाल, तर तुमची गती ही संयमित असते. म्हणजे काही लोकं फार पटापट, पटापट श्वास घेतात किंवा काही लोकं खूप दीर्घ आणि शांत श्वास घेतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्या श्वासांमध्ये तुमचं आयुष्याचं रहस्य दडलेलं आहे. दीर्घ श्वसन, प्राणायाम याला म्हणून महत्त्व दिलेलं आहे. कारण की जी लोकं आपण बघतो आयुष्यात खूप यशस्वी आहेत किंवा खूप चिरतरुण आहेत, या लोकांनी संयमित आयुष्य जगलेलं असतं आणि ते नॅचरली त्यांच्यामध्ये ती गती नियंत्रित झालेली असते. ही गती तुमच्या जन्माच्या वेळेला असल्या कर्मबंधनातून नियत झालेली असते. जसं तुम्ही एक एखादं मेकॅनिझम बनवता, त्यावेळी त्याच्यात एक्झॅक्ट कॅलिब्रेशनमध्ये जेव्हा तुम्ही त्याला जोडता, तेव्हा ते लास्ट लाँगिंग असतं. नाहीतर तुम्ही या ज्या वस्तू बघता, म्हणजे मी थोडंसं गमतीचा भाग आहे, चायनीज वस्तू बघता, 1-1.5 वर्ष झालं की संपलं. तर सांगायचा मुद्दा हा, की तुम्ही त्याच्यामध्ये जे इनपुट टाकता,
हे इनपुट कोण देतं? तर नक्षत्रांची संरचना. म्हणून ते पत्रिकेवरनं लगेच समजून येतं. आपण सांगतो की अरे याचा गुरु बलवान आहे, याचं लग्न बलवान आहे, याचा शुक्र चांगला आहे, म्हणजे हा व्यक्ती दीर्घ चिरतरुण असणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी अगदी या शास्त्रीय अभ्यासाच्या गोष्टी आहेत. ओके. तर हां, हेच उदाहरण मला जरा जाणून घ्यायचं होतं, की ते मग कुठले योग आहेत, की त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता, की ही व्यक्ती चिरतरुण असणार आहे? सिंपल तुमच्या लग्नी जर का गुरु असेल, उच्च असेल, झालं की तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि अतिशय छान आयुष्य. शुक्र असेल तर अतिशय सुंदर आयुष्य आणि उच्च असेल तर मात्र त्या शुक्राचे होणारे योग. लग्नी जर का गुरु असेल, लग्नी चंद्र असेल, लग्नी शुक्र असेल, खूप छान. हेच का तुमच्या लग्नी समजा जर का राहू असेल, केतू असेल, हर्षल असेल, नेपच्यून असेल किंवा वक्री ग्रह असतील, तर मात्र निश्चितच त्याचा परिणाम होतो. वक्री ग्रह, इव्हन लग्नी उच्च मंगळ असेल, तर हा व्यक्ती किती तुफान यश मिळवू शकतो. मोठे-मोठे ऑफिसर्स पाहिलेले आहेत मी. आज जर का मंगळ वक्री असेल आणि समजा चुकीच्या नक्षत्रामध्ये असेल, हा व्यक्ती अतिशय तापट, संतापी आणि अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतात अग्रेसिव्ह नेचरचा असतो. आणि बुध असेल समजा, तर व्यक्ती अत्यंत बुद्धिमान, हुशार. पण हा जर का बुध राहू बरोबर असेल किंवा बुध समजा जर का चुकीच्या नक्षत्रामध्ये असेल, तर मात्र व्यक्ती अत्यंत चलाख, पोटाचा त्रास असणारा किंवा स्किन डिसीजेस असणारा असा तयार होतो. म्हणजे बघा, ग्रह नक्षत्रांचा किती बारकाईने अभ्यास केलेला आहे. ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, योगशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सगळं एकच आहे. इनफॅक्ट ज्योतिषशास्त्र हे मेडिकल सायन्सेसच्या पुढे आहे. बरोबर. ओके. आता अजून पुढे, की एखादी व्यक्ती खूप उंच असणार आहे किंवा एखाद्या व्यक्तीची हाईट एव्हरेज हाईट असणार आहे. हे कसं कळतं? कारण पत्रिक मला कोणीतरी सांगितलं होतं, की ते लग्नावरून ठरतं तुमची, की हाईट किती असणार आहे. बरोबर. लग्न आणि शनी. शनी पण बघावा लागतो. पत्रिकेत उच्च शनी असलं तर तशी माणसं लांब आणि सडपातळ आणि चांगल्या बांध्याची असतात. पण काही-काही पत्रिकांमध्ये जर का गुरूचं प्राबल्य असेल, तर अशा व्यक्ती ठेंगण्या असतात, जाडसर असतात. म्हणजे ते पण पत्रिकेत आपल्याला कळतं. हो, कारण निश्चित. प्रयत्न करतात पण उंची वाढतच वाढतच नाही. नाहीये, बरोबर असं आहे. पण होतं खूप बरोबर आहे. वेळेला. त्याच्यामध्ये गुरूचं प्राबल्य असू शकतं. काही वेळेला म्हणजे हा प्रश्न किती चांगला आहे बघा, की सप्तम स्थानामध्ये आपण म्हणतो, की आता माझी पत्नी कशी असणार आहे? तिचं स्वरूप काय असणार आहे? तर सप्तमात जर का गुरु असेल, तर पत्नी कशी असते? गोरी असते, अंगाने थोडीशी स्थूल असते. तिला काही वेळेला पोटाचे किंवा गर्भाशयाचे त्राससुद्धा असू शकते, जर गुरु वक्री असेल तर. अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व असू शकतं. पत्रिकेत जर का सप्तमात शनी असेल, तर पत्नी थोडीशी सावळी असू शकते, उंच सडपातळ असू शकते. मग पत्नीचं स्वरूप पण तुम्हाला सप्तम स्थानातल्या ग्रहांवरनं तिचं रंग किंवा रूप कळू शकतं. म्हणजे ग्रहांना किती महत्व आहे बघा. आता हेच पत पतीचं कसं कळेल? ऑफकोर्स ऑपोजिट जर पाहायचं असेल तर तुम्हाला सप्तम स्थान पाहावं लागतं. आपल्या तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं लग्न, तुमच्या पती किंवा पत्नीचं व्यक्तिमत्व, तुमचं सप्तम स्थान. म्हणजे जसं पार्टनरचं कळतं, तसं पार्टनरच्या घरच्यांचं पण कळू शकतं आपल्याला? हो, आपल्या घरच्यांचं सुद्धा कळतं. पार्टनरच्या घरच्यांचं पाहायचं असेल तर आपल्या घरच्यांचे ठोकताळे लावायचे. म्हणजे लग्न हे आपण, चतुर्थ स्थान हे आई, नवम स्थान हे पिता, तृतीय स्थान हे भावंड. त्यांच्यावर त्यांच्या आयुष्याचा आपल्याला साधारणतः लेखाजोखा कळतो. पण एक्झॅक्ट पाहायचं असेल तर त्यांची वैयक्तिक पत्रिका पाहावी. हं. हां, म्हणजे एक एक जनरलाइज, की हे असं असं असू शकतं. अशा येस, पर्सनॅलिटीज असू येस, शकतात येस. त्यांच्या. बरं. एक फार मला म्हणजे फार मुलांच्या भावनिक याला हात घालणारा हा प्रश्न आहे, की बऱ्याच वेळा काही जणांना मुलांना केसांचं फार हे असतं. हं, काही हं, जणांना फार अर्ली एजमध्ये हेअर फॉल होतो. हं, हं, काही जणांचं असतं, की फार म्हणजे अगदी आजोबा आहेत 80 वर्षाचे, पण छान आहेत अजून, एकदम दाट केस आहेत त्यांचे. हं, तर हं. हे कुठनं कळतं त्या? काय असतं पत्रिकेमध्ये बुध हा स्किनचा कारक आहे. बुध जर का राहूबरोबर असेल, बुध जर का वक्री असेल किंवा बुध जर का नीच राशीत असेल, तर ड्राय स्किन आणि हेअर लॉस आणि डॅन्ड्रफचा त्रास व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मस्तक किंवा कपाळ म्हणजे 12वं स्थान, पहिलं स्थान किंवा तिसरं स्थान याच्यावरनं दुसरं स्थान याच्यावरनं आपल्याला कळतं. पत्रिकेमध्ये हेअर किंवा केसांची रचना जी आहे ती आपल्याला शनीवरनं सुद्धा कळून येते. पत्रिकेमध्ये वक्री शनी असेल तर हेअर लॉसचा त्रास होतो. बुध असेल तर आपल्याला टाळूला सुद्धा खाज सुटून डॅन्ड्रफ वगैरे या गोष्टी होतात. हो आणि पोटाचा पण कारक बुध आहे. जर का बुध खराब असेल, तर आपल्या पोटामध्ये ज्याला आपण म्हणतो की लोअर पार्ट ऑफ ॲब्डॉनमध्ये इन्फेक्शन जास्त होतात आणि ज्याचा परिणाम स्किनवर येतो. काही मुलांना लवकर टक्कल पडतं. काही मुलांच्या पत्रिकेमध्ये केस गळायला सुरुवात होते. कारण पोटापासून ती सुरुवात होते. म्हणजे थोडक्यात बुध आणि शनी यांना पाहावं लागतं. इव्हन काही वेळेला शुक्रसुद्धा बघतात. शुक्र ज्यांचा चांगला असतो त्यांचे डोळे आणि केस फार चांगले असतात. म्हणजे खूप वेळा असं होतं, की काहीतरी स्किन डिसीज झालाय. आपल्याला कळत नाही, तो अचानक झालाय. पण बरोबर. तो या अशा अगदी, ग्रहांमुळे. अगदी स्किन डिसीजेस पाहायचं असेल तर बुध.
बुध आणि राहू पाहावा लागतो. आपल्याला कळतं की शनी बरोबर राहू बरोबर जर का बुधाचा योग असेल तर स्किन डिसीज होतो. केतू, पत्रिकेमध्ये केतू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर का केतू प्रभावी असेल तर त्या ठिकाणी व्रण किंवा मागच्या जन्मीचा एक ठसा आपल्याला दिसून येतो. इतकं आहे ते. अचानक उद्भवतात स्किन डिसीज. आपल्याला हो. कन्क्लुजन तर मिळत नाही, मिळत की नाही. नक्की पण कशामुळे झालेलं बेसिकली आहे. त्या पत्रिकेत ते पोटेन्शियल असतं. म्हणजे बुधाचे योग असतात आणि मग ते त्या दशांमध्ये तो ॲक्टिव्हेट होतो. पण आपल्याला हे सांगता येतं बरं का, म्हणजे कारण हा अगदी प्रश्न चांगला आहे. माझ्याकडे काही लोकं म्हणजे आले होते, की "बुवा ही पत्रिका बघा, मुलीची पत्रिका अतिशय उत्तम आहे." तर मी म्हटलं, "या मुलीला स्किन डिसीज आहे." तर त्यांनी सांगितलं होतं, की "नाही सर, असं तर काही नाही आहे." मी म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही चौकशी करा. माझ्या मते बाकी पत्रिका उत्तम आहे." तर नंतर लक्षात आलं, की त्या मुलीची जी वारली होती आजी, तिला कोड होतं. हो. आणि मी सांगितलं होतं, की या मुलीला ते स्किन डिसीज आहे आणि तो उद्भवणार आहे. आता पत्रिकेवरनं हे कसं काय कळतं तुम्हाला? एक्झॅक्ट कळतं. बुध शनी, बुध राहू यांच्यामुळे तुम्हाला कळतं. 6वं स्थान, पोटाचं स्थान याच्यामध्ये एक्झॅक्ट कळून येतं तुम्हाला. पण मग ह्याच्यामध्ये दृष्टींचा फरक पडतो की हो, दृष्टीमुळे काय होतं, की ते उशिरा उद्भवेल. त्याची इंटेन्सिटी तेवढी नसेल. समजा उच्च गुरूची दृष्टी असेल त्या ठिकाणी, तर तो फार फार तर खाज सुटणं किंवा थोडंसं याच्यावर जाईल आणि जर नसेल तर मग सोरायसिस किंवा मोठे-मोठे स्किनचे त्रास होतात. त्या टाईम पिरियडमध्ये म्हणजे ते होऊ त्या टाईम शकतात, पिरियडमध्ये ते ॲक्टिव्हेट होतं ॲक्टिव्हेट एवढंच. होतात. ओके. हं, आता अजून पुढचा प्रश्न, की आज आपण माणसाच्या अपीअरन्स बद्दलच बोलतोय, की हं, एखाद्या व्यक्तीचं कसं असेल. काही लोकांचा ड्रेसिंग सेन्स फार सुंदर असतो, हं. येस. की ते आपण म्हणतो ना, "याला हे इतके चांगले रंग मिळतात कुठे? एवढ्या कुठे? चांगल्या हं. रंगाचे शर्ट कुठे मिळतात त्याला? एवढे चांगले कपडे हा कुठून आणतो?" आणि काही लोकं असतात, की ते अ, "नाही बाबा, काय ड्रेसिंग सेन्स आहे याचा?" असं आपण म्हणतो ना, तर हे पण कळतं पत्रिकेवरून? निश्चित कळतं. पत्रिकेमध्ये ज्यांचा शुक्र चांगला असतो त्यांना ड्रेसिंग सेन्स किंवा कपड्यांची भयंकर आवड असते. कपडे, परफ्यूम्स म्हणा किंवा मित्रमंडळी किंवा जे काही आयुष्यातली भौतिक सुख आहे त्यांची भयंकर आवड असते त्यांना आणि त्यांच्याकडं त्या गोष्टी आपोआप येतात. त्यांची पर्सनॅलिटी अशी होती की त्यांच्याकडे लोकं अट्रॅक्ट होतात. कारण हे तुझ्यामध्ये शुक्राचं कारकत्व बोलतंय. नक्षत्रांचं कारकत्व बोलतंय. काही पत्रिकांमध्ये शनीचं कारकत्व ज्यांचं जास्त असतं, त्या लोकांना या गोष्टींशी फार पडलेलं नसतं. किंवा ते असे काही फार अगदी टिपटाप राहण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांचं साधारणतः व्यक्तिमत्व असतं, परंतु ते अत्यंत कर्तव्य कठोर आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व असतं. त्याच्यामुळे तुम्हाला पत्रिकेमध्ये जर का कारकत्व आहे बुध, बुध ज्यांचा चांगला असतो त्या व्यक्ती अतिशय बोलक्या असतात. ज्यांचा बुध खराब असतो ते लोकं अतिशय टोचून बोलतात. हं. काय बोलतील त्याचा नेमका हां. आणि अर्थ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा बुध खराब असतो ती लोकं डिप्लोमॅटिक असतात किंवा फार अगदी मॅनिप्युलेटिव्ह नेचरचे असतात. हे ज्यांचा बुध चांगला असतो ते अतिशय उत्तम वक्ते होतात. हो, हे हं. हे मी एक अनुभवलेलं आहे एका व्यक्तीबाबतीत, की ते ते तुमच्याकडनं ना ते गोड बोलून काम करून घेतील करून घे आणि ते तुम्ही त्यांच्या बोलण्यात येता. म्हणजे येता. येस. हं. समोरच्याला आपल्या बोलण्यात कसं ओढायचं आणि आपलं काम कसं स्वार्थ कसा करेक्ट, साधायचा हे त्यांना करेक्ट. माहिती असतं. बरं. त्यानंतर अजून बद्दलच बोलतोय तर चष्मा लागणे. म्हणजे काही लोकांना खूप हं. कमी वयात चष्मा लागतो आणि मग ते सगळा लूक बिघडतो त्याने बरोबर चष्म्याचा आहे. त्या व्यक्तीचा आणि मग काही लोक असतात की दृष्टी अगदी शेवटपर्यंत चांगली असते. हं. हे कोणत्या ग्रहांवरनं कुठल्या योगाने कळतं? सूर्य हा दृष्टीचा त्याचप्रमाणे तेजाचा कारक आहे आणि शुक्र हा डोळ्यांचा कारक आहे. ज्यावेळी शुक्र आणि सूर्य पत्रिकेत एकत्र असतात आणि सूर्याचं नक्षत्र कृत्तिका वगैरे असेल आणि ते पत्रिकेच्या वरच्या भागात म्हणजे दुसऱ्या, पहिल्या किंवा 12व्या भागात म्हणजे पत्रिकेच्या डोळ्यांच्या स्थानात आणि डोक्यावर असेल, त्यावेळेस व्यक्तीला चष्मा लागतो किंवा पत्रिकेमध्ये शुक्राचा सूर्याशी आलेला संबंध तीव्र नक्षत्रात असेल, तर मात्र व्यक्तीला चष्मा लागतो किंवा डोकेदुखीचा त्रास होतो. मग अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे? नियमितपणे सूर्यप्रकाशात चालायला जाणं, सूर्याला जल देणं आणि नियमितपणे सूर्याची 12 नावं घेणं हे उपाय झाले. हं. आणि शुक्र हा डोळ्यांचा कारक ग्रह आहे. खूप वेळा मी आता मुलींच्या पर्स्पेक्टिव्हने विचारते, की खूप वेळा असं होतं, की काही-काही मुली अचानक त्यांची जाडी वाढते किंवा हे परिणाम होतात आणि मग डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर सांगतात, की ते हार्मोनल चेंजेस आहेत तुमचे वगैरे. बरोबर. पण त्याचा पत्रिकेशी काही संबंध आहे का? म्हणजे ते पत्रिकेत काही ग्रहांचं हे झालंय म्हणून त्याचा परिणाम होतोय असं आहे का? आपण हार्मोनल चेंजेसनेच बघायला पाहिजे ते? बरोबर आहे. अगदी बरोबर प्रश्न आहे. हार्मोन्स म्हणजे काय? पत्रिकेतली ऊर्जा किंवा पत्रिकेतल्या नक्षत्रांचे प्रभाव. आपली पत्रिका ही फक्त हाडामासाने बनलेली नसून त्याच्यामध्ये अंतःस्राव ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, याची एक विशिष्ट रचना आहे. पत्रिकेतली जशी दशा बदलते, ग्रहांची दशा बदलते आणि त्या ग्रह ज्या नक्षत्रामध्ये असतात त्याप्रमाणे आपल्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्सेस सुरू होतात. मुलींच्या पत्रिकेत 6वं, 7वं, 8वं स्थान जे आहे आणि 9वं स्थान हे पत्रिकेतलं पोट, ओटीपोट, गर्भाशय आणि तुमच्या ॲक्चुअली रिप्रोडक्शन सिस्टीमचे भाग आहेत. पंचम स्थान हे कन्सीव्ह होण्याचं स्थान आहे. 8वं स्थान हे ॲक्चुअली डिलिव्हर करण्याचं स्थान आहे
त्या ठिकाणी जर का त्या ग्रहांची दशा आली आणि ती चुकीची दशा असेल किंवा त्या पापग्रह तिथे ओरिजिनली असेल, तर हार्मोन्स जे आहेत ते आपल्या शरीरात ॲटोमॅटिकली त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने त्याचं मिश्रण चालू होतं. जो बॅलन्स असतो तो बिघडलेला आहे आणि त्याचा परिणाम फक्त शरीर दाखवत असतं. आता थायरॉइड ही एक ग्लँड आहे फक्त. थायरॉइडमध्ये वाढ झाली, कशामुळे वाढ झाली? तुला थायरॉइड चालू झाला किंवा तुझ्या थर्ड हाऊसमध्ये, हे बघा, फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस आहे, थर्ड हाऊस आहे. या थर्ड हाऊसमध्ये तुझ्या त्यावेळेस पापग्रहांची दशा आलेली आहे, म्हणून तुला थायरॉइड चालू झालेला आहे. म्हणजे हार्मोन्समध्ये तुमच्या ग्लँड्सच्या फंक्शनिंगमध्ये नक्षत्रांच्या किंवा दशांच्या चाली आणि याच्यामुळे फरक पडतो. हा इतका करेक्ट उपाय जो तुम्हाला डॉक्टर फक्त सांगेल हार्मोन्सचा बदल झालेला आहे म्हणून तुझं वजन वाढतंय किंवा हे वाढतंय, पण ते का झाला बदल, एवढ्या वर्ष का नाही झाला, मग हे ज्योतिषी तुम्हाला सांगू शकतो. आणि मग तो हे पण सांगू शकतो की ही दशा आता इथे बदलणार आहे, मग पुन्हा ते संतुलित व्हायला सुरुवात होईल. खरं आहे. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. कारण होतं. बऱ्याचदा असं असतं की एखादी गोष्ट अनअन्सर्ड असतं. म्हणजे की हं. ते मेडिकलमध्ये जसं डॉक्टर सांगतात की हे असं आहे, पण असं काही कारण तर झालंच नाही. म्हणजे मी तर असं काही केलं नाही किंवा केलं अशी नाही. काही हं. सिच्युएशन आली होती. मग एकाएकी कुठून हे सुरू झालं असाही एक प्रश्न पडतो. बरं, त्यानंतर अपीअरन्स आणि या सगळ्यामध्ये जर बोलतोय आपण, तर एखादी व्यक्ती जेव्हा काय म्हणतात ना की प्रभावी असतं ना की काही लोकांची चाल फार हे असते, की ते हं. लोकं जेव्हा चालतात, तेव्हा असं वाटतं की यार लीडर चल रहा है. हं. हम्म. ते जे असतं की त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये ते जे त्यांचा वॉक असतो किंवा त्यांचा एकंदरीत जो वावर असतो हं. लोकांमध्ये किंवा समाजामध्ये, तो पण आपल्याला जाणवतो की यार हे लीडर आदमी है. हं. तर हे कशावरनं कळू शकतं? पत्रिकेमध्ये 2 गोलार्ध आहेत. एक उदित गोलार्ध, एक अनुदित गोलार्ध. उदित गोलार्ध म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर पत्रिकेच्या वरचा भाग असं आपण समजूयात. या ठिकाणी जेव्हा मंगळ असतो आणि उच्च मंगळ असतो, गुरु असतो, सूर्य असतो, अशा लोकांना अधिकार योग प्राप्त होतो. अशी लोकं शाईन होतात आणि ते काही मुद्दाम असं चाल नाही, ते नॅचरली त्यांच्यामध्ये ते इम्प्रिंट्स येतात आणि त्याच्यामध्ये ते तशा एनर्जीज पण अट्रॅक्ट करत असतात. आत्मविश्वास संपूर्ण भरलेला असतो. म्हणजे कालपुरुषाप्रमाणे इथपर्यंतचा हा भाग, हा वरचा भाग आहे पत्रिकेचा. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला सूर्य आढळतो, मंगळ आढळतो, उच्च गुरु आढळतो, अशा व्यक्ती डेफिनेटली लीड करतात आणि धाडसी असतात. म्हणूनच मी नेहमी म्हणतो मंगळाची पत्रिका असं म्हणून तुम्ही त्याला चुकीचं टॅग देताय. तुम्हाला माहिती पाहिजे की अशी व्यक्ती व्यक्तिमत्वाने अत्यंत प्रगल्भ आणि प्रचंड ताकदीची असते, अत्यंत संयमी आणि बुद्धिमान असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले जे मोठे ॲक्टर आहेत अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्रिकेत कर्क राशीचा गुरु आहे. म्हणजे की गुरु काय देऊ शकतो, व्यक्तिमत्व कसं देऊ शकतो. तुम्हाला वाटतं की हा वेगळाच आहे बुवा माणूस, काही म्हणा. म्हणजे आपले पंतप्रधान काय पर्सनॅलिटी आहे, म्हणजे हे आपले आदर्श आहेत, म्हणजे असे ठेवायला पाहिजे, पण ते नॅचरल आलेले, ते काय ओढून ताणून आणलेलं नाहीये. म्हणजे हेच प्रभाव असतात सूर्याचे, मंगळाचे आणि गुरुचे. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की सूर्य, मंगळ, गुरु कुठे आकाशात नसून तुमच्या शरीरातल्या चेतनेची फक्त नावं आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला माहिती पाहिजे. खरंय, खरं. खरंय. पण मला असं वाटतं की आपल्या बऱ्याच ज्या शंका असतात की बाबा ही पर्सनॅलिटी नेमकी कशी आहे, त्याबद्दल हं. सरांनी आज खरंच डिटेलमध्ये सांगितलंय. कारण आहेत बाबा, म्हणजे मी काही जे प्रश्न विचारला आणि हे मला पण काही लोकांनी डीएम केले होते की हे हं. सरांना विचार तू कुठेतरी. त्यामुळे मी ते तुम्हाला विचारलेत. बरं. आणि असेच तुमच्याही मनातले काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये पोस्ट करत राहा. सरांना तुम्ही थेट कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता आणि त्याबद्दलची माहिती जसं मी म्हटलं तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. सो या पुढच्या एपिसोडमध्ये अजून नवीन विषय, अजून वेगवेगळ्या गोष्टी, तुमच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटू. तर एपिसोड कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कुठल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली ते देखील सांगा. आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.